सारंग मेहेंदळेंना वाचवणं माझ्या सहकारी वकिलांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांना ते सिद्ध करता येणार नाही, कारण सारंग मेहेंदळे हे खुनी आहे आणि सारंग मेहेंदळे यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, कारण जनमानसात त्यांच्या विरोधात रोष आहे आणि म्हणून त्यांना फक्त आणि फक्त फाशी दिली जावी। अहो काय झालं? काही नाही। मला माहिती आहे मला या सगळ्यातून निघायला वेळ लागणार आहे। आम्हा सगळ्यांना सुद्धा यातून सावरायला वेळ लागणारच आहे। तुम्ही तर हे स्वतः भोगलंयत। कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी अचानकपणे घडून जातात ना सावली, ज्या गोष्टींची आपल्याला कल्पना पण नसते। त्या गोष्टींना, त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचं ज्ञान पण नसतं। आयुष्यात मी कधी जेलमध्ये जाईन याचा विचार पण केला नव्हता। आरोपी म्हणून कोर्टाच्या पायऱ्या चढेन कधीच वाटलं नव्हतं मला। जेलमध्ये होतो ना मी, खूप भीती वाटायची सावली। असं वाटायचं आता इथून सुटणारच नाही मी। तुझ्यासोबत पाहिलेली सगळी स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार। ते कोर्टातले दिवस, ते जेलमधली रात्र, सगळं खूप भयानक होतं। संशयाच्या नजरेने माझ्याकडे बघणारे चेहरे, पण त्या गर्दीत एक चेहरा होता, तुझा। या जगात फक्त एक व्यक्ती होती, ती म्हणजे तू। तू होतीस म्हणून सगळं सहन करू शकलो। तू नसतीस ना, माझं काय झालं असतं नाही माहिती मला। आयुष्यभर ऋणी असेल मी तुझा। ऐश्वर्या, कोणाशी बोलत होतीस? कोणाशी बोलते म्हणजे? नाही बोलते कोणाशी, असू शकतं ना काहीतरी पर्सनल। नाही असू शकतं ना, पण गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चाललंय ना, त्यावरून तू माझ्यापासून काही लपवू नये मला एवढंच वाटतं, म्हणून विचारतोय कोणाशी बोलत होतीस? ए नील, हॅलो, बोलत होते मी कोणाशी तरी, प्लीज। शिवानी कारखानीस? शिवानी कारखानीस? तिचा आणि माझा काय संबंध आहे? इतिहास आहे आजपर्यंतचा ऐश्वर्या। या घराविरुद्ध ज्या ज्या लोकांनी कारस्थान करण्याचा प्रयत्न केलाय ना, त्यांच्याशी तुझा संबंध कुठे ना कुठेतरी आलाय। म्हणजे हे समजायचंय ते समज। ते मी समजतोच ग, पण तुझा फोन दाखव।